नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। नायिका भेद या काव्याच्या बांधणीत संभाजीराजे गुंतले. उन्हे तापू लागली. एक दिवस उन्हे टळतीला लागली असताना अचानक महादरवाजावरची नौबत झडली. पाठोपाठ परशुराम पंत या संभाजीराजांच्या कारकुनांनी येऊन युवराजांना वर्दी दिली. सिंदखेडहून जाधवराव आलेत. संगती मधले आक्कासाहेब गड चढून आले आहेत. जाधवांकडे दिलेल्या संभाजीराजांच्या भगिनी राणूबाई आणि रुस्तुमराव जाधव लवाजमासह येऊन पालखी दरवाजात थांबले होते. परशुराम पंतांना हाताशी घेत संभाजीराजे त्यांच्या आगवानीसाठी पालखी दरवाजात आले. त्यांना बघताच रुस्तुमराव पुढे झाले. खांदा बेल्ट पडली. मेण्यातून उतरलेल्या राणूबाईंचे दर्शन होताच संभाजीराजे हसत पुढे झाले. त्यांची पायधूळ घेता घेता म्हणाले, आक्कासाहेब, थैली खलिता नसता अचानक येणं झालं. आम्हास गड उतरून पाचाडी तुम्हा सामोरं येता आलं नाही. आगेवर दिन देता माहेरी येण्यास कसलं सुख असतं ते तुम्हाला कसं कळणार बाळ महाराज. हसत राणूबाई म्हणाल्या. हातांची ओंजळ पसरून त्यांनी संभाजीराजांचा मुखडा प्रेमाने आपल्याकडे घेत त्यांच्या कपाळावर आपले ओठ टेकले. राणूबाई शकुनाच्या पावलांनीच जशा रायगडी आल्या होत्या, कारण त्या आल्या नि 4च दिवसात पन्हाळ्याहून निघालेला हरकारा रायगडावर आला. त्यांनी बातमी आणली, छत्रपती महाराज खासा येत आहेत. महाराजांची आगवानी करण्यासाठी आपल्या दिमतीच्या माणसांनीशी संभाजीराजे पाचाडात उतरले. दुसऱ्या दिवशी दुपार धरून प्रथम रामोशांचे टेहळे पथक पाचाडात शिरले. वळीवाचा माग देणारी गरमी वाढली होती. वारा पडून होता. तिसऱ्या प्रहराला पडला वारा एकाएकी अंगी आल्यासारखा घुमू लागला. धुळीचे खांब उठवू लागला. त्यातून घोडी फेकीत मोरोपंत, रघुनाथ पंत, जनार्दन पंत, हंबीरराव, येसाजी, आनंदराव अशा असामींना पाठीशी घातलेले महाराज पाचाडच्या वेशीत घुसले. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. संभाजीराजांना सामोरे बघून महाराज पायउतार झाले. जहाली करीत मोत्तद्दारांनी आघाडीच्या घोड्यांचे कायदे पकडत जनावरे स्वारांपासून तोडली. चौबाजूंनी बेलाग वाऱ्याने चौक भरला होता. फरफरत्या जाम्याचे भान नसलेले संभाजीराजे उधळलेल्या धुळीला बाजूस सारून नेमकी आपल्या महाराज साहेबांची पायधूळ घेण्यासाठी पुढे झाले. ही फारा दिवसांबेरीची भेट होती. संभाजीराजांना झुकू न देताच वरच्यावर घेत महाराजांनी उर भेट दिली. उजव्या हाताशी उभ्या असलेल्या रघुनाथ पंत व जनार्दन पंत हनुमंतांच्याकडे बघत महाराज म्हणाले, यांना पारखलत? जी संभाजीराजे घोटाळले. ओळख पडत नव्हती. हे पाहून महाराज म्हणाले, हे तुमच्या काका महाराजांचे एकोजीरावांचे कर्नाटक सुभा रघुनाथ पंत हनुमंते. त्यांना पारखे होऊन थोर मसलतीसाठी आमच्या भेटीस आलेत. डोळ्यात फिरू बघणारे धुलीकण थोपवण्यासाठी पापण्या आक्रसत महाराज म्हणाले, आणि हे त्यांचे बंधू जनार्दन पंत. मस्तकी कर्नाटकी माटाची पगडी असलेल्या भरधार रघुनाथ पंतांनी व जनार्दन पंतांनी जय व्यंकटेश मुजरा युवराज म्हणत हसून संभाजीराजांना अदब दिली. आबासाहेब, वारा उठलाय. वळीवाची मार धरणार, लवकर निघावं. संभाजीराजांनी आजारातून उठलेले महाराज भिजू नयेत म्हणून जहाली केली. चला, एका बाजूला रघुनाथ पंत, जनार्दन पंत व दुसऱ्या हाताशी संभाजीराजे असे महाराज पाचाडच्या वाड्याचा रोख ठेवून चालू लागले. पाणथेंबांची चटचटती टपटप झाडांच्या पानावळीवर उठू लागली. तिच्याशी आणि घुंगवत्या वाऱ्याशी लागून राहिलेले महाराज चालता चालता म्हणाले, शंभूराजे, या रघुनाथ पंतांच्या सारखी माणसं दूर देशाहून येऊन राज्याच्या भल्याची मसलत रुजू घालतात. ते बघितलं की सार्थक वाटतं आम्ही करतो त्या दवडीचं. संभाजीराजांनी अत्यंतिक आदराने रघुनाथ पंतांना निहाळले. महाराज साहेब सिंदखेडच्या अक्कासाहेब गडावर आले आहेत. संगती रुस्तमजी आहेत. संभाजीराजांनी वार्ता महाराजांच्या कानी घातली. चालते महाराज ते ऐकताना थांबल्यासारखे झाले. राणूबाईंचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळला. कशा आहेत राणूबाई? महाराजांनी विचारले. बेस दिसल्या. नात्यांचा जिव्हाळा शब्दांची मोरपिसे करून गेला. सारे वाड्यावर आले आणि थोड्याच अवकाशात सगळी पाचाडखोरी वळीवाच्या तडतड्या धारांनी कब्जात घेतली. विजा कडकडू लागल्या. झाडोरा कुदळणीला पडला. दिवस जसा डुबल्यासारखाच झाला. दुसऱ्या दिवशी सारे निथळलेला रायगड चढून आले. गडावरच्या इमारतींना झड्या आवळण्याचे काम चालू होते.
गवताने गंजीखाने आणि धान्य डागांनी अंबारखाने आबादान केले जात होते. स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून होताच महाराजांनी रुस्तुमजींना भेटीचे बलावू दिले. काहीतरी योजून आलेले रुस्तुमजी छत्रपतींच्या भेटीस रुजू झाले. महाराजांनी त्यांचा नात्यागोत्याचा हाल हवाल पुसून घेतला. रुस्तुमजी अदबीने एका सवालाला बयाजवारीने जाब देत होते, पण ते काहीतरी मनचे बोलण्यासाठी भांगा शोधतायत हे महाराजांनी ताडले. रुस्तुमजींना बोलते करण्यासाठी महाराजांनी जवळीक देत विचारले, आम्ही आपले एकलेच हाल हवाल विचारतो आहोत. तुमची रुस्तुमजी, तुम्हास नाही वाटत आमच्या क्षेमकुशलाची वाजीपुजी करावा असं? रुस्तुमजी गोंधळून चमकले, नुसतेच जी म्हणून घुटमळले. त्यांच्याकडे हसून बघत महाराजांनी त्यांना बोलवण्यासाठी धीर दिला. बोला जी, आम्ही एक मनसुबा धरून आलो आहोत, ते आम्ही केव्हाच जाणून आहोत. मूळ बोला. काही क्षण शिवपिंडीवर घुटमळणाऱ्या अभिषेक जलाच्या थेंबासारखे घुटमळले. आम्ही युवराजांच्यासाठी सोयरिकीचे बोलणे लावण्यासाठी आलो आहोत. रुस्तुमजींनी मन खोलले. रुस्तुमराव, मनसुबा ठीक आहे. तुमच्याशी फेर रक्तसंबंध येणे हे आम्हालाही रुचते, पण तुमच्या या शब्दांचा निर्णय आम्ही उदयिक देऊ. कसे? येसूबाई आणि संभाजीराजे यांचा सासूद होऊन संभाजीराजे यांचा सासूद घेऊन मगच जाधवरावांना काय ते सांगावे असा निर्णय महाराजांनी मनोमन केला होता. जी, आमची घाई नाही. महाराजांचा उदयिक म्हणजे आशेला जागा या आनंदाने रुस्तुमराव बोलून गेले. धाराऊने लगबगीने येऊन पुतळाबाईंच्या महाली असलेल्या येसूबाईंना खास वर्दी दिली. थोरलं धनी येत आहेत तुमच्या भेटी साठणं. येसूबाईंना ते ऐकताना खरेच वाटले नाही. त्या हसून म्हणाल्या, केवढी भलती थट्टा करता आऊ. शंभू महादेवाची आण धन्यांनी मला बलावून घेऊन सांगितलं. नरड्याच्या घाटीवर चिमट ठेवीत धाराऊने वर्दीची शहानिशा दिली. येसूबाईंची मग मात्र तारांबळ उडाली. कपाळीचे कुंकुचिरे नेटके आहेत की नाहीत हे दर्पणात बघून घेतले पाहिजे या विचाराने त्या आतल्या दरुणी दालनात जायला निघाल्या. जाताना त्यांना धाराऊने शपथ घेण्यासाठी भाबडेपणी बोललेला शंभू हा शब्द आठवून हसू आल्याशिवाय राहिले नाही. महाली आलेल्या महाराजांना जरी शालूचा पदरकाठ हाती धरून तिवार नमस्कार करताना येसूबाईंना आबासाहेब आमच्या भेटीसाठी कसे हे कोडेच उकलेना. सौभाग्यवंत व्हा असा त्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांनी त्या गोंधळल्या आहेत हे जाणले होते. त्यांना अधिक खोड्यात न ठेवता महाराजांनी आपल्या येण्याच्या कारणाला खुबीने तोंड फोडले. तुम्हास आठवतं सुनबाई, आम्ही तुम्हाला शिक्के कट्यार सुपूर्द केली ते. काहीच अंदाज न लागलेल्या येसूबाईंची होकारी मान डुलली. आता गडावर सिंदखेडहून रुस्तुमजी आलेत. ते मात्र तुम्हास नुसतीच कट्यार सुपूर्द करू म्हणतात. आपली कराल? महाराज हसत म्हणाले. ते बोलणेच असे होते की काही कळले नाही तरी येसूबाईंच्या तोंडून आदरापोटी जी ही होकारी साध सुटली. खरंच तुम्हाला बघितलं की आम्हाला आऊसाहेबांची याद येते. पुन्हा येसूबाईंना न कळणारे महाराज बोलून गेले. त्याला मात्र सखोल कारण होते. त्यांचे त्यांनाच कळणारे. रुस्तुमजींनी युवराजांसाठी सोयरिकीचा शब्द आम्हाला टाकला आहे. त्यास तुमची संमती असेल तरच आम्ही त्यांना निर्णय देणार आहोत. बोला, ही जोखीम आपली कराल? सावत्रपणाचा गुंता केवढा दाटणीला पडतो हे जाणता तुम्ही. बोलते महाराज सोयराबाईंच्या कटू आठवणींनी थांबले. उकरली जाणार नव्हती तरी दगडी फरसबंदी पायाच्या अंगठ्याने उकरू बघणाऱ्या येसूबाईंची कानपाळी रसरसली. गडाचा पायथा धरून वाहणाऱ्या काळ नदीच्या पात्रावरून एक भला मोठा केसरी टोप वाहतीला लागला आहे. हात पसरून थोपवावं म्हटलं तरी आमचे हातच तेथवर पोचत नाहीत या विचाराने येसूबाई क्षणभर भांबावल्या. साक्षात थोरल्या मासाहेबच जणू शेजारी उभ्या राहून आपल्या खांद्यावर हळूवार हात ठेवीत बोलतायत असे त्यांना वाटले. ही भोसल्यांची माणसं पदरी घेणं म्हणजे साक्षात जगदंबेचा पोतच पदरी घेणं आहे. त्यासाठी तिच्याकडूनच आभाळा एवढा पदर घ्या मागून. येसूबाईंना गुमान बघून महाराजांना वाटले त्यांना हे सारे पसंत नसावे. येतो आम्ही म्हणत ते जायला वळलेही. आबासाहेबांनी आमचं नाही ऐकलं. सिंदखेडकरांनी टाकल्या शब्दास आम्ही मनखुशीनं राजी आहोत. अभिषेक घेणाऱ्या भवानीच्या ओठांवरून दुधाचे थेंब टपकावेत तसे येसूबाईंच्या तोंडून शांत बोल सुटले. जात्या महाराजांचे पाय ते ऐकताना अडखळल्यासारखे झाले. वळून त्यांना येसूबाईंना पुन्हा म्हणावेसे वाटले. तुम्हाच बघितलं की आम्हाला आऊसाहेबांचीच याद येते. कारण त्याही अशाच होत्या.
आमच्या महाराजा साहेबांनी बेंगळुरी दुसरा ठाव केला मातोश्री तुकाबाई साहेबांशी, पण आमच्या मासाहेब कधी शब्दानं सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रारीनं आमच्याकडे बोलल्या नाहीत. महालाबाहेर पडणाऱ्या पित्याचीच माया देणाऱ्या महाराजांना येसूबाईंना सांगावंसं वाटत होतं, आबासाहेब, सिंदखेडकरांनी शब्द टाकलेली कट्यार सोन्याची की कसली त्याचा आम्हास काही नाही, पण आपण पदरी घालू कराल तर तर तावते निखारीही आम्ही हसत आपलेसे करू. आभाळा एवढा पदर करून साहेब वाड्यावर आलेल्या महाराजांनी लगोलग संभाजीराजांना सदरेवर बोलावून घेतले. जसे येसूबाईंना विचारले तसे मात्र त्यांनी संभाजीराजांना नाही विचारले. समोर अदब धरून उभ्या असलेल्या संभाजीराजांना बघताना मथुरेत भगवी छाटी घातलेल्या बाळ संन्याशाचे रूप त्यांच्या मनात तरळून गेले. स्वतःला समजावीत ते मनोमन बोलून गेले, केवढे वाडीवर पडले हे किती बघितलं यांनी. इच्छा नसता पडल्या पेचाची उकल करण्यासाठी यांना कैकवार भरीला घालणं पडलं. जोवर मासाहेब होत्या तोवर यांना भरीला घालताना त्या मायेपोटी विरोध करीत आल्या. राजे महाराजांनी कसे बोलावे ते बांधून घेत तोंड फोडले. तुम्ही काव्य बांधता, आम्ही मात्र एक चालते बोलते काव्य तुम्हास बक्षावे म्हणतो. महाराज थांबले. संभाजीराजे गोंधळात पडले. कवींना जसे हाताशी एकाच दुसरे कलम लागते तसे हयातीला एकाच दुसरे जीवाचे माणूसही लागते. रुस्तुमजींनी तुमच्यासाठी सोयरी काढली आहे, आम्ही जाधवांशी फेर घरोबा बांधावा म्हणतो. पण लेण्यातील पायी नुपूर असलेली स्त्रीमूर्ती आणि थाळ्यासारखा गौरवर्णी मुखडा समोर उभा ठाकलेले संभाजीराजे येसूबाईंच्या आठवणीने चाचरले. कळलं आम्हास, सुनबाईंना भेटूनच आलो आहोत आम्ही. त्या राजे आहेत, तुमचं बोला. संभाजीराजे जखडबंद झाले. त्यांना काय बोलावे सुधरेना. म्हणजे तुम्ही याला राजे नाही असंच मानावं आम्ही? महाराजांनी त्यांना पुरतेच खोड्यात घातले. नाही, तसं आम्हाला नव्हतं म्हणायचं. तुम्ही काहीच म्हटलेलं नाही. मतलब महाराज साहेब करतील ते आम्हास आज्ञाप्रमाण आहे. आज्ञाप्रमाण म्हणजे आमची आज्ञा झाली तसं तुम्हाला हे मान्य आहे असं होतं. आम्ही तुम्हाला आज्ञा केली नाही. राजांना निकोप होकार संभाजीराजांच्या तोंडून वदवून घ्यायचा होता. संभाजीराजांनी तो दिला. जी आम्ही मनखुशीनं राजे आहोत. साहेब सदर सोडून बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना एका विचाराने चुकल्यासारखे वाटले. छे, या बाबीचा तरी सल्ला पुसायला आज खरोखर थोरल्या आऊसाहेब पाहिजे होत्या. आणि पाचाडच्या सदरेवरची घाट निसूर होती तरी त्यांना उगाच तिचे टोलकानी पडल्यासारखे वाटले. महाराजांना निरोप घेतलेले रुस्तुमजी रायगड सोडून आपल्या वतनावर निघाले. राणूबाई रायगडीस राहिल्या. पंधरवडा परतला आणि हत्यारबंद धारकऱ्यांनी भोवती शिस्त धरलेला एक मेणा संगती घेऊन रुस्तुमजी रायगडावर परतले. संभाजीराजांच्या दुसऱ्या विवाहासाठी साखरपुड्याची बैठक खासेवाड्यावर बसली. जाधवरावांनी आणलेली मुलगी जरीकळीचा शालू लिहून बैठकीसमोर पेश झाली. बसल्या जाणत्यांना रिवाजाचा तिपेडी नमस्कार घालून ती अद्विने उभी राहिली. भोसल्यांचा जनाना तिचे देखणेपण बघतच राहिला. पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई, सात महालाकडची सगळी खाशी मंडळी त्या बैठकीत होती. नव्हत्या फक्त सोयराबाई साहेब. त्यांचे अंग एकाएकी कशाने तरी धरले होते. येसूबाईंना तर समोरची सोनकटार निरखताना वाटले, जी आम्हास काही लागी पडत नाही ती स्वारींची कवनं यांना नक्कीच समजतील. आबासाहेब म्हणाले, तशाच आहेत या कटारी गत, सोनकट्यारी गत. पण समोर उभ्या असलेल्या हो घातलेल्या आपल्या हिस्सेकरी स्त्रीमधील एकच बाब येसूबाईंना खटकली. जशी थोरल्या आत्यासाहेबांच्या गोऱ्या पायांवर असते तशीच रेखलेली आळत्याची नक्षी याही पायांवर दिसत होती, गुंतबळ असलेली. सारं पार पडताच तेव्हा या आमच्या भेटीस येतील तेव्हा कसं सांगावं यांना. ही आळत्याची नक्ष तेवढी नका रेखत जाऊ पायांवर. या विचारात येसूबाई गेल्या. मुलगी बैठकीला एकमुखी पसंत पडली. तिच्या हनुवटीखाली तर्जनी देऊन मुली म्हणत महाराजांनी तिचा मुखडा उचलता घेतला आणि म्हटले, मासाहेबांच्या आणि बस्त्या सदरेच्या साक्षीनही सिंदखेडकर जाधवांची कन्या आम्ही आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे यांच्यासाठी सोयरिकीस पक्की केली असे. पुतळाबाईंनी त्या मुलीचा मळवट भरला. साखरपुडा पक्का झाला. धर्मखात्याकडच्या राजोपाध्यांनी पंचांगाचा मेळ घालून अक्षय तृतीयेचा मुहूर्त शोधून काढला. ठरल्या दिवशी गोरज मुहूर्त धरून शाही इतमामात विवाह समारंभ पार पडला. नव्या सुनबाईंचे नाव ठेवण्यात आले दुर्गाबाई. अष्टनायिकांचे काव्य बांधू बघणाऱ्या संभाजीराजांच्या जीवनात दुसऱ्या नायिकेने प्रवेश केला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. असतो तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.